सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात 4 दिवसापूर्वीच एक विवाह झाला होता। त्यामुळे या नवदाम्पत्यासह घरातील व नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले होते। 17 सीटर बस करून ते लोणावळा येथे बुशी डॅम जवळ फिरायला गेले होते। पण त्यांच्यासोबत असं काही घडलं की ते ऐकून तुमचाही थरका फुडेल। काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रविवारच्या सकाळच्या वेळी नूर शाहिस्ता अन्सारी वय 35, आमिना आदिल अन्सारी वय 13, मरीना अन्सारी वय 7, हुमेदा अन्सारी वय 6 आणि अदनान अन्सारी वय 4 हे सगळे पाणी कमी असल्याने खडकावर बसले होते। पावसात डोंगर माथ्यावरून मोठा पाऊस पडल्याने पाण्याचा जोर वाढला आणि काही वेळातच पाण्याचा जोर एवढा वाढला की त्यामुळे अचानकच धबधबा जोरात वाहू लागला आणि यामध्ये सय्यदनगर येथील मौलाना असणारे सलमान अन्सारी यांच्या 2 मुली, त्यांची मेव्हणी व मेव्हणीची 1 मुलगी आणि मेव्हण्याचा 1 मुलगा असे 5 जण यात वाहून गेले। सलमान अन्सारी यांच्या 2 मुली या हंडेवाडील रो येथील शाळेत शिकत होत्या। ही 4ही मुले लहान असून त्यांची मेव्हणी नूर अन्सारी ही घरकाम करत होती, तर मेव्हणे यांची बेकरी असून त्यांचा मुलगा यामध्ये वाहून गेला। दरम्यान नवदाम्पत्यही यात वाहून गेले होते, पण ते मात्र वाचले। त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वाहून गेल्यापैकी 3घांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। या घटनेने सय्यदनगर भागात शोककळा पसरली आहे।